हॅलो फ्रेंड्स, तुमचं माय स्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील कविता 12वी कवितेचं नाव आहे गोधडी. त्याचे कवी आहे डॉक्टर कैलास दौड. डॉक्टर कैलास दौड यांनी 1973मध्ये मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तव्याचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्यांच्या पांधुई व कापूस काळ या कादंबऱ्या आहेत. उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीची अखेर या ग्रंथासह तऱ्होळीचे पाणी या ललित लेखक संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी डॉक्टर कैलास दौड सन्मानित आहेत. गोधडी हे केवळ पांघरून नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा घोप विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. चला तर बघूया कविता. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्याचा बोचका. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्याचा बोचका. गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडी म्हणजे गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे, किंवा आईलाच बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या दाटी वाटीनं आई दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्यात असता. तेव्हा त्या फक्त चिंध्यात नसता. त्यात असतो मामाने घेतलेल्या भाच्यांचा जीर्ण कुर्ता. मामाने घेतलेल्या भाच्यांचा जीर्ण कुर्ता. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्यातून पटकुरं. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुरं. आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळ लावलेलं. आईनं असंख्य ठिगळ लावलेलं. तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपऱ्याच्या बाया आणि ते सगळं. बाच्या कोपऱ्याच्या बाया आणि ते सगळं. स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब. बघा किती छान कविता आहे. गोधडी नुसते कापड्यांचं अस्तर लावून आतून वरून कवर लावून शिवलेली नसते. त्यात प्रेमाची ऊब असते, आठवणींचं साहित्य असतं. बघा, गोधडी म्हणजे नसते फक्त चिंध्याचा बोचका. गोधडी नुसती चिंध्यांचं अस्तर नसतं. गोधडी म्हणजे गोधडी असते. गोधडी असते. गोधडीमध्ये रंगीबेरंगी ठिगळी लावलेले अस्तर असतात. ते एकमेकांना ते थर लावलेले असतात. मग वरून कवर लावून ते शिवली जाते. गोधडी हे प्रेमाचा ओलावा असते. गोधडी ज्या आईच्या साडीची गोधडी असते तिथं आईची ऊब असते, आईचं प्रेम असतं, असं आईचा स्पर्श असतो. म्हणून गोधडी ही गोधडी असते. मायेलाही मिळणारी ऊब असते. बघा, गोधडी ही मायेलाही ऊब. तिच्या गोधडी पांघरल्याने आईची माया आपल्याला वाटतं, जशी आई आपल्या अंगावर हात फिरवते असं वाटतं. आईची ती छाया त्या गोधडी पांघरल्याने वाटते. गोधडीचे असते अस्तर. गोधडीला वेगळ्या रंगांचे ठिगळ असते, म्हणजे वेगळ्या रंगाचे अस्तर असते. त्या अस्त्रापासून गोधडी तयार झालेली असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे. गोधडीमध्ये नवी कपडे नसतात. त्याच्यात आपण वापरलेले जुने कपड्यांचे तुकडे जोडून गोधडीमध्ये लावलेले जातात. अस्तर लावले जाते. बापाच्या फाटक्या धोत्राचे म्हणजे वडिलांच्या
वापरलेलं धोतर ते फाटल्यावर त्याचे तुकडे कापून ते गोधडीमध्ये अस्तर लावले जातात. आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे, म्हणजे आईला वडिलांनी घेतलेलं लुगडं म्हणजे साडी असते ना, ती फाटली म्हणजे त्याचे जॉईंट तुकडे करून ते गोधडीला अस्तर म्हणून लावले जातात. गोधडीत अनेक चिंध्या असतात. गोधडीत भरपूर चिंध्या असतात रंगीबेरंगी. त्यात बसलेल्या दाटी वाटी नसतात. म्हणजे गोधडीत असे प्रत्येक थर लावले तर असे 3-4 प्रकारचे थर लावून ती गोधडी तयार. बघा ही गोधडी इथे आहे रंगीबेरंगी. तिथं आपले जुने कपड्यांचे तुकडे दिसत आहेत आणि आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसवलेल्या दाटी वाटेनं ते एकमेकांना असे जोडलेले असतात. आईच्या दटावळीने बसल्या. जेव्हा एखाद्या वेळी आई आपल्या बाळाला दटावते, ते बाळ कसं एका ठिकाणी कोपऱ्यात जाऊन बसतं तसं ते तुकडे एकमेकाशी चिटकून बसलेले असतात. म्हणजे त्यांना चेतावणी दिसते की याच्या इकडून तिकडे हालायचं नाही. त्याप्रमाणे ते गोधडीवर लावलेलेही तुकडे त्याप्रमाणे असतात. आईने दटावलेल्या मुलाला जसं बसवते तसं ते गोधडीत लावलेले अस्तर, निरळ्याच्या लुगड्यांचं, बापाच्या फाटक्या धोत्र्यांचं, आपल्याला मामाने घेतलेल्या भाच्यांच्या जीर्ण कुर्त्याचं, म्हणजे ते वापरलेलं जीर्ण कुर्तं त्यांचं असतं. त्यामुळे ते गोधडीमुळे आपल्याला मायेची ऊब मिळते. गोधडीमुळे अनेक मावशीने घेतलेल्या कपड्यांचं, मामाने घेतलेल्या, बाबाने घेतलेल्या, आईने घेतलेल्या सगळं फॅमिली कुटुंबाचीच ऊब असते. जणू सर्व कुटुंबाचं प्रेम आपल्याला लाभतं. तेव्हा त्या फक्त चिंधीत नसतात. आईनं दटावून बसलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्या नसतात. त्यात असतो मामाने घेतलेल्या भाच्याच्या जीर्ण कुंटा. बघा गोधडीत नुसते आईचं आणि बापाच्या धोत्राचं कापड नसतात. त्यात लहान मुलांचेही कपडे असतात. आपल्याला मामाने घेतलेल्या भाच्याला जो जीर्ण कुर्ता असतो वापरलेला असतो, तो वापरल्यानंतर आई त्याचे कापून ते गोधडीत टाकते. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर, म्हणजे आईच्या लुगड्याचं जो तुकडा कापला जातो त्याचं पटकूर त्या गोधडीत लावलं होतं. पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, म्हणजे पहिल्या संक्रांतीला आईला वडिलांनी घेतलेलं लुगडं आईनं असंख्य ठिगळ लावलेलं. आईला आवडलं असल्यामुळे ती भरपूर तिने वापरलेलं ठिगळ लावून, तरी तिला आवडतं असून तिने त्या गोधडीत ते तिचं आवडतं लुगडं म्हणजे साडी त्या गोधडीत टाकली. म्हणजे त्याचं अस्तर त्या गोधडीला लावलं. आणि बाच्या कोपऱ्यातल्या बाया, म्हणजे वडिलांचं ते कोपर म्हणजे शर्टाच्या आतील जे घातलं जातं बिना बाह्यांचं त्याला कोपर म्हणतात. त्या कोपऱ्यांच्या बाया आईनं सगळ्या आठवणी स्मृतीच्या म्हणजे आठवणीच्या सुईनं शिवलेली असते ती गोधडी त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब. गोधडीत सगळ्या मामाचं, आईवडिलांचं, सगळ्यांचं घेतलेल्या कपड्यांची ऊब असते. आपल्याला जेव्हा बघितलं की हे कपडे माझे होते, जेव्हा मोठे झाल्यावर आठवतं की मला मामाने घेतलेले होते. त्या गोधडीत कधीतरी ती गोधडी फाटली ते आपले ते जुने कपडे, त्याच्यातून आपल्या कपड्यांचा तो तुकडा दिसतो, तेव्हा आपल्या आठवणी जागवता. अशी प्रकारची गोधडी असते. गोधडीमध्ये सगळ्यांची ऊब मिळते. बापाची, आईची, मामाची, सगळ्यांनी घेतलेल्या कपड्यांची. ती जणू असं वाटतं त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळते, त्यांचं प्रेमच मिळते. अशा प्रकारे अशी गोधडी ही कविता आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.